स्वप्नांच्या गावा जावी, स्वप्नांच्या गावा जावी, कोणी झाड जगावी, आयुष्याच्या फांदीवरती पक्षी होऊन झुलत राहावे. स्वप्नांच्या गावा जावी, स्वप्नांच्या गावा जावी. हळा फुलांनी बहरून जाता सारे उधळून द्यावे, हिरवाईचा मंत्र देऊनी सकळ जना शिकवावे. स्वप्नांच्या गावा जावे, स्वप्नांच्या गावा जावे. जागर पर्यावरणाचा. नमस्कार. जागर पर्यावरणाचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज माणसं देशविदेशात मोठ्या प्रमाणावर प्रवास करायला लागलीत आणि त्याचबरोबर पर्यटन स्थळांवरील पर्यावरण देखील धोक्यात यायला लागले. तिथलचं वाढतं प्रदूषण हे तिथलच्या निसर्ग संपत्तीला हानिकारक ठरू लागले. त्यामुळं तिथलच्या पर्यावरणाचं रक्षण करणं हे आज एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा होऊन बसलेला आहे. आणि याच विषयावर नेमका आज आपण चर्चा करणार आहोत जागर पर्यावरणामध्ये. आणि त्यासाठी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये पाचारण केलेलं आहे पुण्याच्या वनविभागाचे उपवननिरीक्षक श्री सत्यजित गुजर हे आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर आहेत श्रीयुत विलास काणे. नमस्कार. विलास काणे हे पर्यावरणविषयक लघुचित्रपट माहितीपट बनवत आहेत आणि त्यांनी सिंहगड या नावाची अतिशय सुंदर आगळीवेगळी माहितीपूर्ण असा माहितीपट बनवलेला आहे. आणि ह्या माहितीपटाला पर्यावरण शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर मला असं वाटतं की चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण तुमच्या सिंहगड ह्या माहितीपटाची छोटीशी झलक पाहूया. जागर पर्यावरणाचा. पुण्याच्या आग्नेय दिशेस सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतांच्या भुलेश्वर रांगेवर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी सिंहगड वसलेला आहे. पुरंदर, राजगड, तोरणा या प्रमुख किल्ल्यांच्या दृष्टिक्षेपात असणाऱ्या सिंहगडाला सुमारे 800 वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. अतिशय मौल्यवान ऐतिहासिक वारसा लाभलेला हा गड त्याच्या नैसर्गिक वारशासाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. सिंहगडावर लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या हौशी पर्यटकांबरोबरच स्वतःचे कॅमेरे आणि दुर्बिणी घेऊन पक्षी निरीक्षणासाठी येणारे निसर्गप्रेमी काही कमी नाहीत. सिंहगड हा जीवशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, परिस्थिती विज्ञान अशा अनेक विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक पर्वणीच आहे. गडाचा आणि आजूबाजूचा परिसर हा जैवविविधतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पुणे परिसरातील तसेच मुंबई, सातारा, कोल्हापूर या भागातून गडाच्या परिसरात दुर्गभ्रमंतीसाठी हजारो डोंगरवेडे सिंहगडाला भेट देतात. मनुष्य प्राण्यास अवघड असलेल्या या कडेकपाऱ्यांवर सहजपणे जाऊन विसावणाऱ्या आणि स्थिरावणाऱ्या विविध जातींच्या वनस्पती आपल्याला सिंहगडावर दिसतात. याशिवाय अनेक प्रदेशनिष्ठ आणि उंचीदर्शक अशा वनस्पती आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. गडावर येण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पक्की सडक तर बांधलेली आहेच, परंतु खरी मजा आहे ती पायथ्यापासून गड चढून येण्यात. जागर पर्यावरणाचा. पहिला प्रश्न मला काणे तुम्हाला विचारायचा आहे की गेली 25 वर्ष तुम्ही लघुपट तयार करताय आणि वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्रांना तुम्ही भेटी देताय, चित्रीकरण करताय. तर नेमकी ह्या पर्यटनाची काय परिस्थिती आहे तिथलच्या, म्हणजे एकूण प्रवाशांची आणि पर्यावरणाची? मला स्वतःला असं जाणवलं याच्यामध्ये की पर्यटक तर येत आहेत, कारण शेवटी कुठलाही माणूस जिथं चांगला निसर्ग आहे त्याच ठिकाणी लवकर अट्रॅक्ट होतो. त्या ठिकाणी लोकांची गर्दी वाढते हे नक्की आहे. फक्त या पर्यटनामध्ये लोकशिक्षण थोडं कमी पडतं असं जाणवतं. म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला काय पद्धतीने वागलं पाहिजे, काय पद्धतीने तिथले नियम पाळले पाहिजेत, तिथल्या निसर्गाला हानी पोचणार नाही असं वागणं आपलं काय असलं पाहिजे, याबद्दल थोडी जागरूकता मला कमी वाटते. अच्छा. गुजर, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता उपवननिरीक्षक म्हणून काम करताय आणि सध्या सिंहगड तुमच्या अखत्यारीमध्ये आहे. काणे जे म्हणाले ते अगदी खरं आहे. आपल्याकडं कसं होतं की पर्यटनाला जायचं हे जर मनात घेतलं की सर्व प्रकारचे पर्यटक येत असतात. त्यात बरेचसे हौशी असतात, नवशी असतात, गौशी असतात. मग काही लोक नुसतेच मौज मजा करायला पर्यटनाला जातात, तर काही खरोखरच निसर्गाचा आनंद घ्यायला जातात. आता निसर्ग पर्यटन ही एक संकल्पना जी आहे ती आपल्या भारतातही डेव्हलप होते. आणि निसर्ग पर्यटन म्हणजे थोडक्यात जबाबदार पर्यटन, की मी माझ्या निसर्गात जातो आहे तर त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता
मला त्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्या निसर्गाचा अभ्यास करायचा आहे. या दृष्टीनं आपण लोकांना जाणीव करून द्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा निसर्गाचा आनंद घेताय तर हा शाश्वत राहायला पाहिजे, तुमच्या पुढच्या पिढीलाही तेवढाच आनंद मिळाला पाहिजे. या दृष्टीने जेव्हा आपण निसर्ग पर्यटन जेव्हा चालना देऊ त्यावेळेस नक्कीच परिस्थिती सुधारलेली असेल. आज जसं श्री कान्हे यांनी सांगितलं की बऱ्याच वेळेस लोक येतात पर्यटनाला, मग तिथं प्लास्टिक टाकून देतात, कचरा टाकून देतात. हे सगळे प्रश्न आपल्याला हळूहळू सोडवावे लागतील. नाही, अतिशय महत्त्वाचं असं गुजर यांनी माहिती दिली की बा पुढच्या पिढीला हा सगळा जर आनंदाचा हिरवा ठेवा जर मिळायचा असेल तर त्याचं भान आत्ताच आलेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा सिंहगडावर फिल्म केली तर सिंहगडावर खूप चांगली जैवविविधता आहे, खूप आहे. पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, फुलं आहेत. तर तुमचा तो अनुभव कसा होता? तुम्हाला काय काय पाहायला मिळालं तिथे? मी आता फिल्म करतानाचा अनुभवापेक्षा मी थोडंसं मागे घेऊन जाईन. जेव्हा मी ट्रेकिंग सुरू केलं त्यावेळेस आम्ही सिंहगडला कायम जायचो. सिंहगड हा पुण्यातल्या सगळ्याच ट्रेकर्ससाठी अतिशय जवळचा आणि चांगला ट्रेक रूट आहे. मला आठवतं 25-1 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस मी फिल्म मेकिंगमध्ये नव्हतो, ॲक्च्युली अजून सुरुवातही नव्हती माझी. तेव्हा मला ट्रेक रूटवर मला पँगोलिन, जे अतिशय दुर्मिळ, ज्याला खवल्या मांजर म्हणतात, तर हे अतिशय दुर्मिळ पँगोलिन रस्त्यावर मी चालत असताना अचानक माझ्या शेजारने एक दगड गडगडल्यासारखं दिसलं. म्हटलं काय गेलं, दगड तर नव्हता. नंतर लक्षात आलं की ते पँगोलिन होतं, ज्यांनी स्वतःचं वेटोळं करून ते स्वतःला सुटका करून घेतले. मी जेव्हा त्या रूटवर येतोय म्हटल्यानंतर ते पटकन बाजूला या पद्धतीने गेलं. पँगोलिन हे खूप दुर्मिळ आहे आणि अशा प्रकारचं दुर्मिळ जर का वाईल्ड लाईफ त्या ठिकाणी आहे जे थोडंसं अर्थात आडवाटांना जाऊनच बघायला मिळतं. जंगलामध्ये जेव्हा फिरत होतो त्या भागात काही शूटिंग घेत असताना जास्त करून माझं लक्ष प्राण्यांपेक्षा आहे, कारण दिवसा फिरत होतो त्यावेळेस गर्दी जरा जास्त असते, मोठे प्राणी सहसा बाहेर पडत नाहीत, पटकन समोर येत नाहीत. मग अशा वेळेस काय बघायचं, तर मी इन्सेक्ट लाईफवर मी जरा कॉन्सन्ट्रेशन केलं आणि लक्षात आलं की त्या ठिकाणी खूप वेगवेगळे व्हरायटी ऑफ इन्सेक्ट्स आहेत. आता कीटक, आता हे कीटक तर जंगलातलं फार मोठं काम करत असतात पॉलिनेशनचं. मग त्या ठिकाणी मला खूप चांगले शॉट्सही मिळाले की तिथं असलेले जे काही रान वनस्पती होत्या त्याच्यावर असलेली फुलं, त्या फुलांवर मला कमीत कमी 3 ते 4 प्रकारच्या मधमाशा, साधारण 6-7 प्रकारची बीटल्स आणि अजून काही इतर छोटे छोटे किडे, मला एवढं त्याच्यातलं फारसं माहिती नाही नावं त्यांची, पण हे सगळे त्या ठिकाणी काम करत होते, त्यांचं काम करत होते. आणि त्यांचं ते काम इतकं महत्त्वाचं आहे की जी विविधता आपल्याला तिथे दिसते या सगळ्यांमध्ये कीटकांचा रोल फार महत्त्वाचा आहे, कारण पॉलिनेशन ते करतात. सो हे येणाऱ्या माणसाला जर का माहिती असेल थोडंसं आणि त्याच्याबद्दल जर का इंटरेस्ट या फिल्म मेकिंगच्या माध्यमातून जर का तो पुढं तो डेव्हलप झाला तर लोकांना त्याचं महत्त्व पटेल आणि लोक ते पण बघायला सुरुवात करतील. अदरवाईज खूप लिमिटेड याने लोक येतात बघायला. छोटे छोटे प्राणी वगैरे काही तुम्हाला? प्राणी म्हणण्यापेक्षा मला पक्षी जरा जास्त दिसले, पक्षी जास्त दिसले. मला त्याच्याला एक आठवण अगदी सांगावीशी वाटतं. क्रेस्टेड बंटिंग नावाचा एक पक्षी आहे जो सिंहगडच्या परिसरात विपुल प्रमाणात, म्हणजे वरती हाईटवर गेल्यानंतर नक्की दिसतो. पावसाळाच होता ॲक्च्युली, गेल्या पावसाळ्यातलीच गोष्ट आहे. मी तिथं असे जिथं कार पार्किंग आहे त्याच्या शेजारी असे छोटे छोटे पॉन्ड्स तयार झाले होते पाण्याचे. तिथे अशी खडी पडली होती आणि स्वच्छ पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये त्या क्रेस्टेड बंटिंग मेल आणि फिमेल त्या दोघांनाही तिथं आंघोळ करण्याची येऊन हे घेताना राहवलं नाही. मी उभा होतो कॅमेरा घेऊन, नाही की वेगळे शॉट्स घेत होतो ढगांचे वगैरे, पण मला कळे ना माझ्यापासून लिटरली 10 फुटावर तो येऊन उतरला आणि त्याचं आंघोळ वगैरे त्या पाण्यात व्यवस्थित करत असताना ती फिमेल पण आली, त्या दोघांनी आंघोळ केल्या आणि मी त्यांच्यासमोर लिटरली जाऊन बसलो 5 फुटावर, कॅमेरा लावला तरी ते तिथं हल्ले नाहीत आणि ते सगळं मी टिपू शकलो. तो म्हणजे माझ्याकडे फार जबरदस्त अनुभव होता. गुजर, मला असं सांगा की आता सिंहगडचं सगळं तुम्ही पाहता तिथे काम, तर आता परिस्थिती महाराष्ट्रातल्या काय किंवा भारतातल्या काय की पर्यटन स्थळाची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त पर्यटक मोठ्या संख्येने येतात. म्हणजे ती काय वेळेला हजारो असतील, लाखो असतील आणि अक्षरशः म्हणजे व्यवस्थापन कोलमडून जातं. तर जेवढी गर्दी वाढेल तेवढा धोका पर्यटनाला आणि जास्तीत जास्त प्रदूषण निर्माण होतं. तर यासाठी तुमचं वन विभाग काय खबरदारी घेतं किंवा कशा पद्धतीने व्यवस्थापन करता तुम्ही? सिंहगडचा जेव्हा आपण विचार करतो ना, सिंहगड म्हटलं की तो पुणेकरांच्या दृष्टीने एकदम अभिमानाची गोष्ट आहे. कारण एकतर त्याला इतिहास, जाज्वल इतिहास आहे आणि जवळपास 5000 एकर एवढा प्रचंड निसर्गाचा ठेवा तिथं आहे, वनक्षेत्र एवढं आहे आणि अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, निसर्ग पाहायचा नाही तर ऐकायचा, ह्या दृष्टीने पर्यटक तिथे येत असतात. आणि पुणेकरांना एक दिवसाची ट्रिप करण्यासाठी सगळ्यात जवळ या दृष्टीनं पर्यटक येतात. आणि मग होतं काय की शनिवारी रविवारी वगैरे आज आपण जर विचार केला तर वर्षभरात 10 ते 12 लाख पर्यटक हे सिंहगडाला भेटी देतात.
अरे वा. मुख्यत्वे विकेंड शनिवार रविवार जेव्हा येतात तेव्हा मात्र फार मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मग त्यात शाळकरी मुलं मोठ्या प्रमाणात असतात, शाळेच्या सहली असतात, बाहेर गावावरनं बाहेर राज्यातनं परदेशातनं आलेले लोकही आवर्जून सिंहगडाला भेट देतातच पुण्यात आल्यावर. एवढे सगळ्यांना तुम्ही प्रवेश देता का? हां, मग ह्यासाठी आपण पर्यटकांची सोय कशी करायची ह्या दृष्टीने मागील 3-4 वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केलेले आहेत. सर्वात प्रथम आपण काय केलं की पर्यटकांना सिंहगडावर व्यवस्थित पोहोचता आलं पाहिजे. त्यासाठी तेथील रस्ता चांगला पाहिजे. त्यामुळे तो जो रस्ता होता आपण तो जिल्हा योजनेत आपण सगळ्यात चांगला रस्ता करून घेतला. तिथं पार्किंगची सोय नव्हती, त्यामुळे मग आपण केंद्र शासनाकडनं मंजुरी घेऊन पार्किंगची सोय केली तिथं पर्यटकांसाठी. पर्यटकांसाठी स्वच्छतागृह बांधले आपण तिथं. त्याचप्रमाणे पर्यटकांना सूचना देणारे काही मार्गदर्शनपर असे वेगवेगळे बोर्ड्स तिथे लावलेले आहेत. पर्यटकांसाठी ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या आपण आता करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक त्यांच्यासाठी मोठी बागही आता आपण तिथं निर्माण केलेली आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांनी स्वच्छता ठेवावी यासाठी तिथं आपण कचरा कुंडी ठेवलेल्या आहेत मोठ्या. प्रबोधन करतो आहोत. तिथं आपण प्लास्टिक बंदी केलेली आहे पर्यटकांसाठी. आम्ही सुरुवातीला एक वन विभागाचं एक चेक पोस्ट आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तिथं आपण तपासणी करतो. आणि म्हणजे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे तुम्ही बरोबर करत की पर्यटकांनी प्लास्टिक बाटल्या आणू नयेत, दारूच्या बाटल्या आणू नयेत. नाही, मग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याच्यावर गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे तिथं जी दुकानं आहेत त्याच्यातून पाणी उपलब्ध आहे. आणि आता वन विभागामार्फत पिण्याचं पाणी पण आपण त्यांना पर्यटकांना उपलब्ध करून देणार आहोत. खाद्यपदार्थांच्या बाबतीत सुद्धा आवर घालणं गरजेचं आहे. सिंहगडावर काय आहे की तिथं खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु त्यांनाही आपण सांगितलेलं आहे की तुम्ही शक्यतो प्लास्टिकचं काही ठेवू नका. आणि तिथं फार चांगले भुईमुगाच्या शेंगा मिळतात, मक्याची कणसं म्हणतात, म्हणजे आपण ज्याला रानमेवा म्हणतो, चांगलं सुंदर दही मडक्यातून मिळतं जे इको फ्रेंडली आपण ज्याला म्हणू शकतो. भाकरी पिठलं वगैरे वेफर्स खाण्यापेक्षा तुम्ही हे पदार्थ जे निसर्गातून आलेले ते खावा आणि त्या निसर्गाचा आनंद लुटा. आणि मला एक असं सांगा की गेल्या अनेक वर्षापासून चित्रीकरणाच्या निमित्तानं तुम्ही अनेक पर्यटन स्थळांना भेटी देत आहे आणि तिथरच्या निसर्गाचं तुम्ही अवलोकन करताय. तर असं तुम्हाला काही जाणवलं का की गेल्या काही वर्षांमध्ये पूर्वी जे कीटक दिसायचे, पक्षी दिसायचे किंवा वनस्पती फुलं वगैरे होती ती आता ह्या मोसमात दिसलेली नाही, असा काही पर्यावरणाचा बदल घडून असं काही तुमचं निरीक्षण आहे का? आहे. 2 गोष्टी याच्यात सांगाव्याशा वाटतील मला. अनेक वर्षांपासून मी या पर्यटनामुळे त्या भागात वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि याच्यामुळे होणारं डिस्ट्रक्शन, याच्यात रोड किल्स हा एक माझा फार वेगळा अभ्यासाचा विषय होता. 10-12 वर्षांपासून मी याच्यावर खूप काम केलं. अनेक ठिकाणी मी सर्वे केले आणि त्याच्यामध्ये असं जाणवलं की खूप मोठ्या प्रमाणात गाड्यांखाली अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो आणि त्याच्यात रेप्टाईल्स खूप मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे असं आता पटकन सांगायचं तर एका वर्षात साधारणपणे 6 लाखापेक्षा जास्त साप गाड्यांखाली चिरडून मरतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, फक्त महाराष्ट्रपुरतं बोलायचं झालं तर. नाही, आणि अशाच पद्धतीची नोंद ही पाचगणी आणि महाबळेश्वर इथं पण झालेली आहे. हो, दरवर्षी जवळजवळ 450 ते 500 माकडं भरधाव गाड्यांखाली मारतात. तर आता हा जो भाग आहे याच्यातला की हे वाढत्या पर्यटनामुळे किंवा रदर तिथं वाढणाऱ्या वाहतुकीमुळे घडतं, हा एक भाग आहे. पण आता त्याचा इम्पॅक्ट नक्की किती झाला आहे, म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी संख्या किती होती, आता किती आहे, हे असं आता त्या अभ्यासाने थोडंसं काढावं लागेल. प्राण्यांच्या बाबतीत म्हणजे महत्त्वाचं अशासाठी मी विचारत होतो की जेव्हा आपण पर्यटनाचा विचार करतो त्यावेळेला स्थानिक रोजगार जो आहे त्याचा प्रश्न लगेच महत्त्वाचा पुढे येतो चर्चेमध्ये किंवा वादाचा होतो प्रश्न. तर त्यावेळेला त्या लोकांना जर रोजगार मिळाला नाही किंवा तो त्यांचा वंचित केला गेला तर मात्र मग लोकांना पर्यावरणाशी फारसं महत्त्व राहत नाही. तर ते एक महत्त्वाचं आहे की तुम्ही फार चांगली कामगिरी तिथे केलेली. काय नाही तुम्हाला एक मुद्दा याच्यात मला आता सांगावं असं वाटतं. महाबळेश्वरला आता आपण बघतो गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वरला लाखो लोक येतात दरवर्षी. हो, महाबळेश्वर तर आहे तेवढंच आहे, त्या ठिकाणी आता नवीन कन्स्ट्रक्शनलाही परवानगी नाही आहे, जी हॉटेल्स आहेत तेवढीच आहेत, पण संख्या मात्र खूप वाढत गेली लोकांची. मी गेले 20-25 वर्ष मी महाबळेश्वरला जातो आहे, वर्षातनं 3-4 वेळा तरी नक्की जातो. त्यामुळे मी असं कॉन्स्टंट बघत आलो महाबळेश्वरला काय काय घडतं आहे. एक गमतीशीर गोष्ट सांगतो. आपला जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू, मला आठवतं आम्ही जेव्हा तिथं कॅम्पिंगला जायचो साधारण 87-88 साली, त्यावेळेस एवढे शेकरू दिसायचे नाहीत तिथल्या जंगलांमध्ये. आता मात्र गेल्यानंतर MTDC असो किंवा तिथं असलेले अजून काही जवळची रिसोर्ट्स असत, या ठिकाणी मला असे सहजपणे शेकरू दिसतात. आता शेकरू हा झाडांवर राहणारा प्राणी आहे, त्यामुळे जिथे जिथं कॅनॉपी आहे, दाट झाडी आहे, जिथं एकमेकांमध्ये फांद्या अशा मिक्स झाल्यात, अशाच जंगलामध्ये तो जास्त सस्टेन होतो, राहू शकतो.
आणि आता असं लक्षात आलं की जेव्हापासून फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्या ठिकाणी जंगलतोड पूर्ण बंद झाली आणि बऱ्याच काही इतरही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तिथल्या जंगलाचं संरक्षण व्हायला लागलं खाली, आणि त्याच्यामुळे तिथे शेकरूंची संख्या खूप वाढलेली मला दिसली. म्हणजे एकीकडे खूप जास्त टुरिझम वाढून सुद्धा शेकरू मात्र वाढलेत असंही मला त्या ठिकाणी दिसतं. बऱ्याच वेळेला पर्यटन स्थळांवरपासून लांब वाहनांना उभे केलं जातं, परवानगी नाही. उदाहरणार्थ माथेरानला वगैरे असं फार कमी ठिकाणी दिसतं. सरसकट असं असावं असं तुम्हाला नाही वाटत का? अलीकडे लोकांना समूह असतो की म्हणजे देवीच्या पायथ्यापाशी गाड्या जातात किंवा शेवटपर्यंत जाता येतं, वैष्णोदेवीला डायरेक्ट हेलिकॉप्टरने उतरता येतं वगैरे. हा जो प्रकार आहे तो नक्कीच पर्यावरणाला घातक आहे असं मला वाटतं. कसं आहे की माथेरान, महाबळेश्वर किंवा इव्हन आपला सिंहगड हे सगळे जे आहेत हे पश्चिम घाटाचे क्षेत्र आहेत. अतिशय संवेदनशील ज्याला म्हणता येईल, फ्रजाईल इकोसिस्टीम ती असल्याने तिथं जेवढं तुमचा त्या प्रेशर कमी राहील तेवढं ते चांगलं आहे त्या निसर्गाच्या दृष्टीने. त्यामुळे जसं माथेरानला केलेलं आहे की वाहन तुम्हाला दूरपर्यंत पार करावं लागतं आणि नंतर चालत यावं लागतं. ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा चालत जाता निसर्गात तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही निसर्ग उपभोगता किंवा निसर्गाचा आनंद घेता. त्यामुळे पर्यटकांनी थोडं तरी चालावं हाही एक उद्देश असतो. आणि वाहनांमुळं तिथला जो आता यांनी जसं सांगितलं की हे नक्कीच आहे की वाहनांमुळे सुद्धा अनेक सर्प असतील किंवा गाडी खाली येऊन मरणारे वन्य प्राणी पण असतात. तर हाही जो त्रास होतो वन्य प्राण्यांना तोही कमी होतो. त्याचप्रमाणे ती परिसंस्था आहे आपण ज्याला आता आज पर्यावरण संवेदनशील क्षेत्र ह्या नावाने ओळखला जातो, ते शाश्वत राहण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त होते की तुम्ही त्या निसर्गामध्ये जेवढा हस्तक्षेप कमी कराल तेवढं निसर्गाच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे महत्त्वाचा याचा मुद्दा असा आहे की पर्यटनाचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर हिरवाई पाहत पाहत जंगलाबरोबर चालत चालत हा आनंद घेतला पाहिजे. पण त्या दृष्टीने मात्र मानसिकता काही आपल्या पर्यटकांची दिसत नाही. तर कार्यक्रमाच्या शेवटी थोडक्यात मला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला दोघांना विचारावा असं वाटतं की एकूण पर्यटकांची ही मानसिकता जी आहे की पर्यटन क्षेत्रावर जायचं आणि धमाल मस्ती करायची, निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा याचं काही आता प्रशिक्षण देण्याची गरज आहे का की अशा पद्धतीने निसर्गाचा आनंद घ्यावा? तुम्हाला काय वाटतं? ॲज अ फिल्म मेकर मी हे नक्की सांगेन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम जे आहे हे त्याचं सगळ्यात जास्त पॉवरफुल टूल आहे. जास्तीत जास्त फिल्म्स या विषयांवरच्या बनवून लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्याच माध्यमातून म्हणजे दूरदर्शनच्या माध्यमातून अशा आपण पोहोचवू शकलो तर त्याचा खूप फायदा होईल. आणि दुसरं नाईट ट्रॅफिक ही फॉरेस्टमधली जर का आपण कंट्रोल केली, बंद केली, जसं मी अभिनंदन करतो ॲक्च्युली वन विभागाचं, त्यांनी महाबळेश्वरला असं केलं आहे. महाबळेश्वरमध्ये आता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 गेट्स आर क्लोज्ड. रात्री तुम्ही व्हेकल घेऊन नाही फिरू शकत. फिरायचं तर चालत फिरा, कारण मॅक्सिमम नाईट ॲक्टिव्हिटीला वाईल्ड लाईफ ॲक्टिव्हिटी असते, नाईट रात्रीच असते, नॉक्टर्नल असतं. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपण त्याचं ध्वनी प्रदूषणाचा पण मुद्दा आहे, त्याला देखील मला वाटतं आपल्या संस्थेतर्फे किंवा सर्वांनी आपण विरोध केला पाहिजे की मोठ्या प्रमाणावर गोंगाट करणं, ध्वनिक्षेपक लावून गाणी नाचणं किंवा आम्ही पर्यटकांना हेच सांगतो की तुम्ही जेव्हा निसर्गात जाता तेव्हा तुमच्या कुठल्याही पाऊल खुणा तिथं ठेवू नका. म्हणजे तुम्ही टाकलेलं प्लास्टिकचं वेस्टर्न, तुम्ही टाकलेला कचरा किंवा तुमचे गोंगाट, तुम्ही काही बरेचसे पर्यटक जातात आणि तिथं जाऊन DJ चालू करतात, रेडिओ चालू करतात. तर हे सगळं टाळा. उलट तुम्ही निसर्गाचं संगीत ऐका आणि निसर्ग तुमच्या मनात ठेवून घरी परत या. तुमचं पाऊल खुणा निसर्गात ठेवू नका. आणि शाळा कॉलेजांमधून, भित्तीपत्रकामधून किंवा अशा कार्यक्रमामधून आपण पर्यटकांना हेच सांगत असतो. तर रसिक हो, ही होती पर्यटन स्थळावरील पर्यावरणाचं रक्षण कसं करावं याविषयीची चर्चा. पर्यावरण ही एक श्रीमंती आहे. निसर्गाचा आनंद जर घ्यायचा असेल, निसर्गातले पशु पक्षी, प्राणी, समुद्रकिनारे, फुलझाडं यांचा सदैव आपल्याला निरंतर आपल्या सर्व पिढ्यांना आनंद घ्यायचा असेल आणि तो मिळावा अशी जर आपली इच्छा असेल तर निसर्गाची ही हिरवी श्रीमंती कायम राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या संदर्भातलं एक सर्वसाधारण भान जागृत होणं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमामधला पर्यावरणाचा मंत्र आता आपण ऐकूयात. काय आहे तो? पर्यावरणाचा मंत्र आहे, पर्यावरण राखून निसर्ग शाश्वत ठेवा, पर्यटनाचा शाश्वत आनंद मिळवा. आजच्या कार्यक्रमामध्ये सत्यजित गुजर तुम्ही आणि विलास काणे दोघंही आलात आणि पर्यटनाविषयी आणि पर्यावरणाविषयी आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत आणि त्यांचं उद्बोधनही केलं. याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.